अकोल्यात आणीबाणी विरोधात लढा देणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचाही शुभारंभ करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातील हेड कॉन्स्टेबल रवींद्र साळवे यांची अमेरिकेतील पॉवर लिफ्टिंग गेममध्ये निवड झाली आहे। त्यामुळे रवींद्र साळवे हे अमेरिकेत भारताचे पॉवर लिफ्टिंग या खेळात प्रतिनिधित्व करणार आहेत। चंद्रपुरात अम्मा की पढ़ाई शिक्षा केंद्राचं लोकार्पण झालं। स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी हा उपक्रम राबवला। आपल्या आईच्या नावानं गरजू गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आमदार जोरगेवार यांनी हे अभ्यास केंद्र सुरू केलं। चंद्रपुरातील कोरपना आरंडा भोयगाव चंद्रपूर बस सेवा सुरू झाली आहे। कोरोना काळापासून ही बस सेवा बंद करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा बस सेवा सुरू केल्यानं ग्रामस्थांना दिलासा मिळाला। आमदार देवराव बुंगळे यांच्या प्रयत्नानं ही बस सेवा सुरू झालेली आहे। साताऱ्यातील शाहू कला मंदिर ठिकाणी शंभूराजे देसाई यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनातून आणीबाणीचा काळातील छायाचित्र आणि त्याची माहिती मांडण्यात आली आहे। यावेळी आणीबाणी विरोधात लढा देणाऱ्या नागरिकांचा मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। बीडमधील खालापुरीत काळवीट विहिरीत पडले। यावेळी प्राणीमित्र आणि वन विभागाच्या मदतीने काळवीटाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर या काळवीटाला जंगलात सोडण्यात आलं। जळगावच्या धानोरा गावात चोरट्यांनी गाय वासराची चोरी केली। घरासमोर बांधलेले गाय आणि 2 वासरू अज्ञातांनी चोरून नेलेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे आणि या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। नागपूरमध्ये दमदार पावसाचं आगमन झालंय। पावसामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला, तर वातावरणातही गारवा निर्माण झाला असून विशेष म्हणजे सुमारे 8 दिवस पावसानं दडी मारल्यानंतर आता पुन्हा पावसानं हजेरी लावली। कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीनं नागरिकांना सतर्क करण्यात आलेलं आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 9 इंच झाल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। सांगलीत पावसामुळे धरणं भरली आहेत, त्यामुळे जवळपास 51% पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे। जिल्ह्यामध्ये 5 मध्यम आणि 78 लघु असे एकूण 83 प्रकल्प आहेत। यंदा मे महिन्यातच पावसानं चांगलीच हजेरी लावल्यानं 83 पैकी 20 प्रकल्प पूर्ण भरलेत, तर 29 प्रकल्प 75% भरलेले आहेत। पंढरपुरात अस्वच्छता करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे। त्याचबरोबर कारवाईत दंडही आकारण्यात येईल। तसंच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केलं। पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुडवार यांनी पंढरपुरातील तयारीची पाहणी केली। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी पंढरपुरात पाहणी केली। यावेळी त्यांनी चंद्रभागा नदीतील वाढलेल्या पाण्याच्या पातळीचीही पाहणी केली आहे। साताऱ्यातील कराड पाटण तालुक्यातून दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यात। फुगड्या खेळत माऊलींचा जयघोष करत दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आणि या दिंड्यांमध्ये मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले। गोंदियात सायकल वारीतील 2 सदस्यांचं भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे। आषाढी एकादशी निमित्तानं 15 ते 22 जून दरम्यान नागपूर ते पंढरपूर सायकल वारीचं आयोजन केलं होतं। या सायकल वारीत गोंदियामधील 2 सदस्य सहभागी झाले। 11 दिवसात 1000 किलोमीटरचा प्रवास सायकलनं त्यांनी केलेला आहे। पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना पोहोचवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील 9 आगारातून 250 एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत। याशिवाय 40 ते 50 एसटी बसेस थेट गावगावातील वारकऱ्यांसाठी सोडण्यात येतील। 30 जून पासून या बसेस 9 आगारातून सुटणार आहेत। सांगलीच्या पलूसमधील आमणापुरात भावई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। गावातील 12 बलुतीदार एकत्रित येऊन भावई उत्सव साजरा करतात। या निमित्तानं जोगणा जोगणीची दौडही जल्लोषात पार पडली आहे। कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर वन्यजीव विभागाने निर्बंध घातलेत। एका वेळेला ठराविक संख्येनेच पर्यटकांना अभयारण्याच्या क्षेत्रात प्रवेश दिला जाणार आहे। याबाबत तशी नियमावली जारी करण्यात आली आहे। त्यासाठी तपासणी नाके उभारले जाणार आहे। वाशीमध्ये एक संतापजनक घटना घडली। मुलगी एकटी पाहून घरात घुसून मुलीला तरुणाला त्रास दिलाय, तसंच तिच्यासोबत सेल्फी घेतली। लग्नासाठी धमकीही दिली आहे, त्यामुळे मुलीनं विष घेऊन जीवन संपवले। या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
नागपूरच्या डागा स्मृती सरकारी स्त्री रोग रुग्णालयात अनेक रुग्णवाहिका पडीक आहेत। डिझेलसाठी निधी उपलब्ध नसल्याने या रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात उभ्या आहेत। दरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने प्रसूतीनंतर आई आणि नवजात बालकांची गैरसोय होते। यवतमाळमध्ये भूमिगत गटार योजनेसाठी ठिकठिकाणी करून ठेवलेल्या खोदकामांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे। या खड्ड्यात पावसाचं पाणी साचत असल्याने अपघात होण्याची शक्यता, त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यातून वाट काढणं अवघड होतंय। येवल्यात भूमिगत गटारासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यात चिखल साचल्याने नागरिक त्रस्त झालेत। चिखल साचलेल्या खड्ड्यात पडून नागरिक जखमी होत असल्याच्या घटनाही घडतायत, त्यामुळे 2 दिवसात रस्त्याचं काम सुरू न केल्यास नगरपालिकेवर चिखल फेको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या येवल्यातील अंदरसूलमध्ये किरकोळ कारणावरून तरुणानं आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी तरुणानं पोलिसांच्या 112 नंबरवर फोनही केला होता। घरचे जेवायला देत नाहीत म्हणून या तरुणानं पोलिसांना फोन केला। त्यावेळी पोलिसांनी तरुणाची आणि त्याच्या घरच्यांची समजूत काढली। त्यानंतर मात्र या तरुणानं अचानक मध्यरात्री आत्महत्या केली आहे। वर्धा जिल्ह्याच्या देवळीचे नागरिक रस्त्यासाठी आक्रमक झालेत। रस्ता रुंद करावा या मागणीसाठी नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। देवळी ते वर्धा राष्ट्रीय महामार्ग रुंद असल्याने अपघाताचा धोका निर्माण होतोय। बाजूला नाला हटवून रस्ता रुंद करण्याची मागणी करत युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरेंनी बेमुदत अन्न त्याग उपोषणाला सुरुवात केली आहे। पुण्याच्या राजगुरुनगरातील महिलांनी नगर परिषदेवर मोर्चा काढला। नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने महिला आक्रमक झाल्या। त्याचबरोबर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा ही मागणी करण्यात आली। परभणीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीनं आमरण उपोषण सुरू केले। शेतीच्या वादातून वनमाला शेटे यांनी गेल्या 3 दिवसांपासून परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। नाशिकमध्ये तब्बल 23 किलो 610 ग्राम गांजा जप्त केलाय। पोलिसांनी पिंपळगाव बसवंतमधून अनिकेत खैरनार आरोपीला अटक केली। गांजाची किंमत 4,72,000 रुपये। पोलीस पुढील तपास करत आहेत। अकोल्यात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे। शहरातील गांधी जवाहर बाग परिसरात ही व्यक्ती हातात पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली। त्या आरोपीकडून 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आले। आरोपी कोणत्या उद्देशाने पिस्तूल घेऊन फिरत होता याचा तपास पोलीस करतायत।